हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ स्टार क्लासेसमध्ये. आपण शिकूया सर्वात डोक्याला ताण देणारी गोष्ट जे नीट एस्पिरंटला नेहमी कन्फ्यूज करते, दॅट इज मॉर्फोलॉजी फ्लॉवरिंग प्लांटच्या फॅमिलीज. प्रत्येक फॅमिली एक मिनिटात शिकूया. फर्स्ट फॅमिली मस्टर्ड फॅमिली, ज्याचं दुसरं नाव आहे ब्रॅसिकेसिया. लक्षात काय ठेवायचं, फक्त फ्लोरल फॉर्म्युला आणि रिलेटेड टर्म जे एक्झामला विचारले जाऊ शकतात. जसं की फर्स्ट कंडिशन ई ब्रॅक्टिएट आहे, युज्युअल कंडिशन. फ्लावर ॲक्टिनोमॉर्फिक असतो, पण कॉमनली ॲक्टिनोमॉर्फिक आहे. एक एक्झाम्पल आहे ॲबिरियस अमारा, यामध्ये फ्लावर ॲक्टिनोमॉर्फिक नाहीये. फ्लावर बायसेक्शुअल असणार. कॅलिक्स मध्ये टोटल मेंबर 4 सेपल्स आहेत, 2+2 एस्टिवेशन असणार. इम्ब्रिकेट. करोला चे मेंबर पेटल्स 4 आहे, 4 सोबतच लिहिलेले एस्टिवेशन वेल्वेट असणार. अँड्रोशियम स्टेमेनचे मेंबर 6 असणार, 6 स्टेमेन 4+2 असणार. कंडिशनचं नाव टेट्राडायनॅमस. गायनोशियम ओरी सुपेरियर असणार, 2 कार्पेल असणार, दोन्ही फ्यूज असणार म्हणजे सिनकार्पस. आणि जे प्लासेंटेशन या ठिकाणी असणार ते पॅरायटल प्लासेंटेशन. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट मस्टर्ड फॅमिलीसाठी या ठिकाणी रेप्लम असणार. रेप्लम एक फॉल्स कंपार्टमेंट जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे मस्टर्ड फॅमिलीचा. आणि या ठिकाणी फ्रूट जे बनणार त्या फ्रूटचं नाव असणार सिलिकुआ. दॅट इज द फर्स्ट फॅमिली, मस्टर्ड फॅमिली. नेक्स्ट फॅमिली कॉटन फॅमिली. कॉटन फॅमिलीचं दुसरं नाव मॅल्वेसिया. पुन्हा फ्लोरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, सगळ्या गोष्टी लगेच येतात. जसं की कंडिशन आहे ब्रॅक्टियन, फ्लावर असणार ॲक्टिनोमॉर्फिक, पुन्हा फ्लावर असणार बायसेक्शुअल. आणि सर्वात महत्वाची कंडिशन कॉटन फॅमिलीमध्ये इथं इपी कॅलिक्स असणार, जे न्यूमरस असणार. 5 to 7 लिहिलंय, न्यूमरस इपी कॅलिक्स असणार. इपी कॅलिक्स म्हणजे कॅलिक्सच्या अगोदर कॅलिक्स सारखे सेपल्स असणार, ते खूप हेरी लाईक आणि थिन असतात, त्यांना हेरी टाइप असणार, दॅट इज इपी कॅलिक्स. नंतर कॅलिक्स असणार, टोटल मेंबर 5 इन ब्रॅकेट लिहिलेले म्हणजे गॅमोसेपॅलस. आणि हे गॅमोसेपॅलस एस्टिवेशन शो करणार वेल्वेट. नंतर करोला टोटल मेंबर 5, पेटल्स फ्यूज नाहीये बघा, म्हणजे हे कंडिशन असणार पॉलीपेटलस. आणि एस्टिवेशन असणार इम्ब्रिकेट. महत्वाची गोष्ट या ठिकाणी पेटल्स मध्ये म्युसिलेटचा कोट मिळणार. कॉटन फॅमिलीच्या पेटल्स मध्ये म्युसिलेटचा कोट असणार. नेक्स्ट वन अँड्रोशियम. अँड्रोशियमला आपण इथं इन्फिनाइट लिहिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी खूप न्यूमरस स्टेमेन असणार आणि सगळे फ्यूज असणार बाय द कंडिशन मोनोएडल्फी. अजून एक गोष्ट आहे, स्टेमेन आणि पेटल्स मध्ये कनेक्शन आहे, याला आपण म्हणतो इपी पेटलस. गायनोशियम मध्ये ओरी सुपेरियर असणार. पेंटाकार्पेली कंडिशन आहे, 5 कार्पिल असणार, सगळे फ्यूज असणार म्हणजे सिनकार्पस झालं. आणि या ठिकाणी प्लासेंटेशन जे आहे त्याचं नाव आहे एक्झाइल. आता उरलं फ्रूटचं नाव, तर कॉटन फॅमिलीमध्ये जे फ्रूट असतं त्या फ्रूटचं नाव आहे कॅप्सूल. सेकंड फॅमिली दॅट इज कॉटन फॅमिली. थर्ड फॅमिली पोएसी फॅमिली, जी मोनोकॉटची फॅमिली आहे. पुन्हा एक फ्लोरल फॉर्म्युला, साध्या रीतीनं सगळ्या गोष्टी लगेच येतात. जसं की फर्स्ट कंडिशन, आता यामध्ये सगळ्या गोष्टी महत्वाच्या बघा, त्यामुळे पूर्णपणे असू द्या. एक फक्त ब्रॅकेट कंडिशन आहे, 2 ब्रॅकेट असतात, एकाचं नाव आहे लेमा आणि दुसऱ्याचं नाव आहे पेलिया. झायगोमॉर्फिक फ्लावर असणार, बायसेक्शुअल फ्लावर असणार. फक्त एक पोएसी फॅमिली मधला एक मेंबर आहे, दॅट इज मेज. मेज मध्ये फ्लावर हा युनिसेक्शुअल असतो, बाकी प्रत्येक मेंबर मध्ये या पोएसी फॅमिलीच्या मेंबर मध्ये असणार बायसेक्शुअल फ्लावर. नेक्स्ट येतं पेरियान कंडिशन आहे, आणि पेरियानचे मेंबर दॅट इज टेपल 2 असणार आणि दोन्ही फ्यूज्ड आहे. आणि या टेपल्सला या ठिकाणी स्पेसिस एक नाव आहे, ते काय आहे, याला म्हणायचं लॉडिक्युल्स, जे नॉर्मली 2च असणार. पण या फॅमिलीमध्ये बांबू स्पेसिसचा जर विचार केला, यामध्ये 3 लॉडिक्युल्स असणार. नेक्स्ट वन अँड्रोशियम. अँड्रोशियमचे मेंबर स्टेमेन जे 3 असणार. पण पुन्हा फॅमिलीमध्ये ऑरिजा सटायवा येणार, म्हणजे राईस प्लांट, ज्यामध्ये अँड्रोशियमचे मेंबर स्टेमेनचे नंबर 6 असणार. नेक्स्ट गायनोशियम, पुन्हा ओरी सुपेरियर आहे आणि एकच आहे, मोनोकार्पेलरी कंडिशन आहे. प्लासेंटेशन असणार बेसल टाइपचं प्लासेंटेशन. अति महत्वाची अजून एक गोष्ट, ऍक्च्युअल मध्ये गायनोशियम मध्ये जे कार्पिल आहे ते टोटल 3 असतात, पण त्या 3 पैकी 2 नॉन फंक्शनल असतात आणि एकच फंक्शनल असते. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे गायनोशियम 1, दॅट इज मोनोकार्पेलरी कंडिशन. आणि पोएसी फॅमिलीचा अजून सर्वात महत्वाचा प्रश्न तो आहे, त्यांचा फ्रूट असतो कॅरिऑप्सिस. कॅरिऑप्सिस फ्रूट हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे पोएसी फॅमिलीचा, म्हणजे यामध्ये फ्रूट वॉल आणि सीड वॉल एकमेकांना अटॅच्ड असतात. अशा कंडिशनला आपण नाव देतो कॅरिऑप्सिस. जस्ट फ्रूट फाउंड इन पोएसी फॅमिली. नेक्स्ट फॅमिली सनफ्लावर फॅमिली, ज्याला आपण ऍस्टेरेसिया फॅमिली म्हणतो. यामध्ये 2 टाईपचे आपल्याला फ्लोरल फॉर्म्युले बघायला मिळतील, कारण या ठिकाणी 2 टाईपचे फ्लोरेट असतात, एक रे फ्लोरेट, एक डिस्क फ्लोरेट. खूप थोडासा अंतर आहे. रे फ्लोरेट मध्ये ब्रॅकेट कंडिशन आहे, फ्लावर झायगोमॉर्फिक असणार, युनिसेक्शुअल कंडिशन आहे, म्हणजे फक्त एकच सेक्शुअल ऑर्गन आणि ते सुद्धा पिस्टिल असतं, कार्पिल असतं. मेल सेक्स ऑर्गन अब्सेंट आहे रे फ्लोरेट मध्ये. नंतर के म्हणजे कॅलिक्स आणि त्याला लिहिलेले आपण पॅपिस कंडिशन, म्हणजे हेअर लाईक हेरी टाइप या ठिकाणी सेपल्स असते. नंतर करोलाचे मेंबर टोटल 5 पेटल्स आहे,
पण हे फ्यूज आहे, म्हणजे या कंडिशनचं नाव झालं पेटल्स आता फ्यूज असणार आहे, म्हणजे गॅमोपेटलस कंडिशन आहे. अँड्रोशियम नक्की 0 कारण युनिसेक्शुअल फ्लॉवर आहे. गायनोशियम इन्फिरियर ओरिये, यामध्ये इन्फिरियर ओरिये लक्षात ठेवा, फक्त सनफ्लॉवर फॅमिलीमध्ये आपण जे शिकतो त्यामध्ये इन्फिरियर ओरिया कंडिशन. बायकार्पेलरी सिनकार्पस कंडिशन, दोन्ही फ्लोरेट मध्ये प्लासेंटेशन बेसल आहे आणि फ्रूटचं नाव सिप्सेला आहे, केप्सेला म्हणा. डिस्फ्लोरेट मध्ये चेंज बघा, ब्रॅक्टिएटस आहे, फक्त फ्लॉवर झाला ऍक्टिनोमॉर्फिक, इथं झायगोमॉर्फिक होता. या ठिकाणी फ्लॉवर बायसेक्शुअल झाला, इथं युनिसेक्शुअल होता. नेक्स्ट वन पुन्हा कंडिशन सेम आहे, कॅलिक्स असणार, पेपस म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर असणार. नेक्स्ट वन करोला टोटल 5 असणार, इन ब्रॅकेट असणार म्हणजे गॅमोपेटलस कंडिशन आहे. आता या ठिकाणी अँड्रोशियम आहे, टोटल 5 आहे आणि ते फ्यूज आहे. हे फ्युजनचं नाव आहे सिनजेनेसिस, म्हणजे डायरेक्ट सेमेनचा जो जेनेसिस करणारा पार्ट आहे तोच डायरेक्ट फ्यूज असणार या ठिकाणी, म्हणजे अँथर फ्यूज असणार. गायनोशियम पुन्हा इन्फिरियर ओरिया आहे, 2 असणार म्हणजे बायकार्पेलरी आणि सिनकार्पस कंडिशन. पुन्हा या ठिकाणी तेच प्लासेंटेशन बेसल असणार आणि फ्रूटचं नाव असणार सिप्सेला. नेक्स्ट फॅमिली, लास्ट फॅमिली सोलेनेसी फॅमिली, जी आपल्याला एनसीईआरटीच्या पुस्तकात दिलेली आहे आणि त्याच्यावरच जास्त क्वेश्चन येतात, जे की आता दोन्ही नीट मध्ये आलेलं आहे. फ्लोरा फॉर्म्युला ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर आहे, बायसेक्शुअल फ्लावर आहे, कॅलिक्स ज्याचे मेंबर सेपल्स 5 आहे आणि ते फ्यूज आहे म्हणजे गॅमोसेपलस आणि या ठिकाणी एस्टिवेशन असणार वेल्वेट. करोला पेटल्सचे नंबर 5 आहे, पुन्हा हे फ्यूज आहे म्हणजे गॅमोपेटलस कंडिशन आणि नक्कीच या ठिकाणी पण एस्टिवेशन असणार की कोणतं वेल्वेट. अँड्रोशियमचे मेंबर 5 दॅट इज स्टॅमेन आणि या ठिकाणी इपिपेटलस कंडिशन आहे. नेक्स्ट वन गायनोशियम ओरी पुन्हा सुपेरियर आहे आणि बायकार्पेलरी कंडिशन आहे आणि सिनकार्पस आहे, फ्यूज आहे. प्लासेंटेशन या ठिकाणी असणार एक्झाइल आणि या ठिकाणी जे फ्रूटचं नाव आहे ते आहे बेरी किंवा कॅप्सूल. अशा रीतीने हे सगळ्या फॅमिलीज तुम्ही फक्त फ्लोरल फॉर्म्युलाच्या बेसिसवर लक्षात ठेवू शकता आणि सर्व टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद.